नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती देणार आहोत की आपल्या कापसाला जी पाते, फुलगळ किंवा फुटवा होण्याची संख्या असते ती वाढीसाठी एक जबरदस्त उपाय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे बघा आपला कापूस आहे इकडं. तर ह्या कापसाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्याला फुटवा करायचा आहे, ह्याला पातीगळ होऊ नये, ह्याची फुलगळ होऊ नये, त्यासाठी उपाय सांगणार आहे मी. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा. तर मित्रांनो, इकडं आपली सध्या तर पाळी चालू आहे. तर पाळी घालण्याचं कारण की आता गणपती सीझनमध्ये पाऊस खूप असतो, त्याच्या आधी जर तुम्ही ही फवारणी करून घ्या. तर 6BA, तर तुम्ही म्हणता असाल 6BA काय आहे? तर 6 म्हणजे 6, BA म्हणजे बेंझाईल ॲडेनाईल. तर ह्याचा फायदा असा होतो की आपल्या पिकाला फुटवा होणे, फुलगळ, पातीगळ म्हणजे फुलगळ म्हणजे फुल गळणे किंवा पाती गळणे हे असला विषय काय होत नाही आणि फुटवा जबरदस्त होतो. तर ह्याचं प्रमाण असं आहे की एकरी 1 ग्रॅम आणि त्याच्यासोबत एक असं पातळ एक औषध येतं, त्याचं दोन्हीचं मिश्रण करून आपल्या 1 एकरासाठी ते 1 ग्रॅम आणि ते जे लिक्विड देतात ते पुरवायचं आपल्याला. एका ग्राममध्ये 1 एकरभर काढायचे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल ह्या 1 ग्रामनं काय होणार? तर मित्रांनो, हे जबरदस्त फायदा देते आणि आपल्या कापसाला फुटवा खूप प्रमाणामध्ये करत आहे. तर मित्रांनो, ह्याला आता थोडंसं फुटवा व्हायला लागलेला आहे. तर मित्रांनो, हे 1 ग्राम आपल्याला 1 एकरासाठी पुरवायचं आहे. तर जितक्या तुम्हाला घागरी लागतील तितक्या हिशोबानं तुम्ही त्याचं लिक्विड हे करून पुरवायचं 1 एकरसाठी. तर बघू शकता आपला कापूस इकडं. तर हे कापूस थोडंसं जरा लेट लागवड केलेली आहे आणि नंतर पुन्हा पाऊस पण जास्त लागलेला, त्याच्यामुळं हे थोडंसं जरा बारीक राहिलं तर ह्याला नंतर फवारणी करायची. तर तुमच्याकडे जर कापूस फुटव्या अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही ही 6BA फवारू शकता. तर बेंझॉइल ॲडेनाईन असं त्याचं हे. तर 1 एकरामध्ये फक्त आणि फक्त 1 ग्राम फवारणी घ्यायची आहे. तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये लिक्विड करून मस्त एक बॉटलमध्ये मिश्रण करून त्याची फवारणी घेऊ शकता. तर ह्याचा फायदा असा होतो की उत्पन्नाच्या वाढीमध्ये सुद्धा फरक पडणार, कारण फुटवा जास्त झाला तर आपलं उत्पन्न नक्कीच जास्त होणार. आणि तुमचा जर कापूस 4 फूट असा उंचीचा झाला की तुम्ही त्याचा शेंडा मारून घेणे, तुम्ही काय करता एखाद्या वेळेस लिओशन जे असते ते फवारता, नाही तर चमत्कार फवारता. तर त्यानं काय होतं की एक 15 दिवस वाढ खुटते आणि नंतर पुन्हा चालू होते. पण शेंडा खुडल्यानं काय होते की जे अन्न खालून येते ते सर्व फाट्यामध्ये पोचते आणि सर्व बोंडापर्यंत पोचते. त्याच्यामुळं बोंड असं मजबूत होते आणि वजनदार भरते. तर त्यासाठी तुम्ही 4-4.5 फूट चालल्यानंतर शेंडा मारून घेणे ही एक आवश्यक आहे, जेणेकरून आपले लवकरात लवकर रान पण रिकामं होते. जास्त वेळ रानामध्ये पळाटी राहिल्यानंतर दुसऱ्या वर्षी आपल्याला पीक चांगले येत नाही. तर त्याच्यामध्ये असं पिट्या ढिकवू नये असले प्रकार होतात पुन्हा नंतर अजून. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवत जा, आणि जेणेकरून आम्हाला पुढला व्हिडिओ काढण्यासाठी एक उत्सुकता येते आणि लाईक पण करीत जा. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवत जा. आणि मित्रांनो, आपल्याला आता एक महिन्याच्या आधी ती फवारणी करून घ्यावं लागेल, कारण नंतर पुन्हा जास्त मोहरी गेल्यावर पण फुटवा जास्त होत नाही, कारण फुटव्याच्या अवस्थेमध्येच ते हाणायचं आहे आपले 6BA, जेणेकरून आपला फुटवा भरपूर प्रमाणामध्ये होईल. तर चला मित्रांनो, उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.